अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात आता पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये अतिवृष्टीने नुकसान झालेल्या बळीराजाला मराठवाड्यासाठी 1418 कोटी वितरण होण्यास सुरुवात झाली आहे। फार्मर आयडी आणि आधार जवळपास 8,500 कोटी रुपये रिलीज झाले आहेत। सर्व शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय महत्त्वपूर्ण आणि महत्त्वाचं अपडेट आता समोर आलं आहे। बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्या मनामध्ये विचार पडत असेल की अचानक थांबलेलं सरकार आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे का बरं टाकत आहे? कारण की गेल्या 4 ते 5 वर्षापासून सरकार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे टाकत नव्हतं पीक विम्याचे। परंतु आता बघा, शांत बसलेलं सरकार, आता शांत बसलेले अधिकारी हे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2020 पासून तर आता 25 पर्यंतचा पीक विमा टाकत आहे। तर हे कोणत्या कारणास्तव टाकत आहे याचीच आता जाणीव आजच्या व्हिडिओमध्ये आपण करून घेणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, आता अपरात्री बँकांना फोन करताय आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट, काही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आले तर काहींना अजून सुद्धा पैसे आलेले नाही। नेमका फरक कुठे पडलाय? तुमचं नाव लिस्टमधून कसं गायब झालं? चुकून गायब झालं की कोणी मुद्दामून तुमचं नाव गायब केलं? तर बघा, आता या निवडणुकीचा अजून एक नवा डाटा इथं सरकारच्या माध्यमातून अचानक करण्यात आलेला आहे। बघा, 8,000 कोटींचा इथं निधी सरकारने आता मंजूर केलेला आहे। मोठा निधी कुठून आला? मोठा प्रश्न इथं शेतकऱ्यांच्या मनामध्ये पडलेला आहे। आता या योजनेमध्ये काही नियम आणि काही निकष इथं लावण्यात आलेले आहे। सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे अचानकपणे आता पीक विम्याचे पैसे 2020 पासून टाकण्याला सरकारने सुरुवात केलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, 2020 पासून तर 2025 पर्यंत तुम्ही कोणत्याही कालावधीमध्ये जर पीक विमा भरला असेल तर तो सर्व पीक विमा अचानकपणे तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट होणार आहे। फक्त तुमचं बँक अकाउंट 2020 पासून तर आता 25 पर्यंत तेच असायला पाहिजे, म्हणजे तुमच्या खात्यावरती 100% पीक विम्याचे पैसे येणार। तर बघा, आता पहिल्या टप्प्यातील कोणती यादी आता सरकारने जाहीर केलेली आहे याचा देखील प्रश्न तुमच्या मनामध्ये पडत असेल तर तुम्हाला या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव नक्कीच पाहायचं आहे। कारण की 2020 पासून तर 2025 पर्यंतचा पीक विमा, थांबलेला, रखडलेला, थकीत पीक विमा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये टाकायला सरकारने सुरुवात केलेली आहे। बघा, आता सरकारने आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये राज्यभरातील बघा तब्बल 45 लाख शेतकरी कुटुंबांना सरकारने आता असा निर्णय घेतलेला आहे, ज्यामुळे गावोगाव सध्या आनंदाने इथं जसं की उज्ज्वला सेत आपल्याला पाहायला मिळत आहे। आता गेल्या अनेक 4 ते 5 वर्षांपासून शेतकरी ज्या घोषणेची वाट बघत होते ती गोष्ट आता प्रत्यक्षामध्ये व्हायला घडलेली इथं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली आहे। यांनी पत्रकार परिषदेत थेट जाहीर केलं की राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया अधिकृतपणे सुरू केलेली आहे। म्हणजेच बघा, यावेळी केवळ आश्वासन नाही तर प्रत्यक्ष इथं खात्यामध्ये पैसे यायला देखील सुरुवात झालेली आहे। तुम्हाला आठवतच असेल, 2021 पासूनचा पीक विमा थांबलेला होता। 4 वर्ष शेतकऱ्यांचा सारखा इथं प्रश्न मनामध्ये पडलेला होता, पीक विमा कधी मिळणार, नुकसान भरपाई कधी आम्हाला भेटणार। परंतु असे भरपूरसे निर्णय शासनाच्या माध्यमातून घेण्यात आले नव्हते। परंतु आता सर्व शेतकरी बांधवांसाठी इथं संयम ठेवली आणि त्यांच्यासाठी आता खुशखबर इथं शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। आता अशा परिस्थितीत हा थांबलेला, थकटलेला आणि रखडलेला पीक विमा तुमच्या खात्यामध्ये 100% येणार असं आता त्यांनी माहिती दिली आहे। बघा, आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नाराज होऊ नये म्हणून त्या कारणास्तव सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2021 पासून, 20 पासून तर 2025 पर्यंतचा सर्व पीक विमा तुमच्या खात्यावरती क्रेडिट व्हायला सुरुवात झालेली आहे। तुम्हाला कदाचित पीक विमा आला नसेल तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे आणि काही कामे देखील तुम्हाला करावं लागणार आहे। 2020 पासून तर 2025 पर्यंत, म्हणजे बघा, आता गेल्या 4 ते 5 वर्षाचा जो काही पीक विमा होता त्यासाठी आता तुम्ही पात्र आहात का, एलिजिबल आहात का, हे कसं चेक करायचं आणि त्यासाठी तुम्हाला कोणता अर्ज करायचा आहे नक्की तुम्हाला सांगतो। फक्त तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी बांधवांनो। तर बघा, सर्वात मोठी बातमी, सर्वात जबरदस्त न्यूज आता सर्व शेतकऱ्यांसाठी आलेली आहे। गेल्या 3 ते 4 वर्षांपासून अडकलेला पीक विमा सोडण्यास आता शासनाने बँकांना तब्बल 8,000 कोटींचा निधी जाहीर केला। म्हणजेच हा काही थोडाफार निधी नाही तर पुऱ्या राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यास भरपूर आणि मोठा निधी असणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, कसल्याही परिस्थितीमध्ये सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आपण हा निधी टाकणार आहे, क्रेडिट करणार आहे। तर तुम्हाला आता एक प्रश्न पडत असेल की हेक्टरी तुमच्या खात्यामध्ये निधी किती येणार आहे? तर शेतकरी बांधवांना व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला, कारण की हेक्टरीच्या मागे तुम्हाला किती रुपये मिळणार आहे हे देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। कारण की आता सर्व शेतकरी बांधव इथं महिन्याभरापासून, गेल्या 2 वर्षापासून, गेल्या 5 वर्षापासून वाट बघत होते, त्यांनी आशा देखील सोडलेली होती। परंतु आता त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यासाठी 8,000 कोटींचा निधी सरकारने आता जाहीर केलेला आहे। बघा, गेल्या महिन्याभरापासून तुमचे हजारो कोटी रुपये पीक विमा इथं दावे, कागदपत्रांनी इथं अडकून होते। परंतु आता त्याच आता कागदपत्राची पडताळणी करून सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2020 पासून तर 2025 पर्यंतचा थकीत थांबलेला पीक विमा तुमच्या खात्यामध्ये टाकण्याला सरकारने सुरुवात केलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, हेक्टरी तुमच्या खात्यामध्ये
खात्यामध्ये 17,000 रुपये मिळणार असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. 100% तुमच्या खात्यामध्ये हे पैसे मिळणार हे देखील माहिती त्यांनी सांगितलेली आहे. फक्त तुमच्या बँक खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक असायला पाहिजे. गेल्या 5 ते 4 वर्षापासून तुमचं तेच बँक अकाउंट असायला पाहिजे आणि तुमच्या बँक खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक असेल आणि तुम्ही फॉर्म भरला असेल पीक विम्याची क्लेम तुम्ही केली असेल आणि तुमचं क्लेम हे मंजूर झाली असेल. परंतु सर्व शेतकरी बांधव इथं आतुरतेने वाट बघत होते की पीक विमा कधी मिळणार. तर त्या सर्व शेतकरी बांधवांसाठी आता महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आपण पीक विमा टाकणार हे देखील माहिती त्यांनी सांगितलेली आहे. शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये आता पैसे कसे येणार तर बघा, हेक्टरी तुम्हाला 17,000 रुपये मिळणार आहे. सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 2020 पासून 21 पासून तर 25 पर्यंतचा तुमच्या खात्यामध्ये हेक्टरी प्रमाणे तुम्हाला 17,000 रुपये मिळणार अशी देखील माहिती आता सरकारने सांगितलेली आहे. गेल्या भरपूरशा जिल्ह्यांमध्ये धाराशिव असो, बीड असो, त्यानंतर रायगड, रत्नागिरी, पुणे, अमरावती या सर्व जिल्ह्यांमध्ये भरपूरशा शेतकऱ्यांना पैसे क्रेडिट झालेले आहे. तुम्हाला देखील क्रेडिट झाले नसेल तर तुम्हाला 3 ते 4 दिवस वाट पाहावं लागणार आहे. कारण की सरकारने कोर्टाचा आदेश देखील मंजूर केलेला आहे. 2020चा कोर्टाचा आदेश सरकारने मंजूर केलेला आहे. मी शॉर्ट देखील अपलोड केलेला आहे, ते देखील तुम्ही पाहू शकता. भरपूरशा जिल्ह्यांमध्ये भरपूरशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे देखील जमा झालेले आहे. तुम्हाला कदाचित पैसे जमा झाले नसेल तर तुम्हाला बघा फार्मर आयडी काढून घ्यायचे. त्या व्यतिरिक्त तुमच्या बँकेच्या खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक करून ठेवायचं आहे. तर 100% तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहे. कुठलीही बँक असू द्या, तुमच्या बँकेला IFSC कोड असणे अत्यंत आवश्यक ठरणार आहे. आणि तुमचं ट्रान्झॅक्शन म्हणजे तुमच्या खात्यामध्ये 500 ते 1000 रुपये शिल्लक असायला पाहिजे, तरच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार अशी माहिती आता सरकारने सांगितलेली आहे. तर अशा पद्धतीची माहिती आहे. अशी शेती संदर्भातील हर एक व्हिडिओची माहिती तुम्हाला जर का सर्वात आधी पाहायची असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी बांधवांनो. तर मित्रांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.